एकदम शॉर्टकट तुम्ही जे लांबणं आलेले आहेत. आज मात्र माझी झोरे कुळाची जो गादीचा मालक माझा झोरा आणि झोऱ्याचे कुळ देवता पाटण मालातली पाटोडी गावची माझी मानाई सॉरी आज माझी जानाई नावलाई आज पावली आणि झालेली सेवा आज गोड मारून घेतली. आज किती पण काय बोला आता काय बुवांना काय बोला किंवा बुवा मला काय बोलले. आजच्या वारीचा सारांश काय की तुरेवाल्याने शक्तीवाल्याचा प्रश्न पडला एवढंच असणार. त्याच्यामुळे रात्र थोड्याने सोंग फार जास्त काही बोलत नाही. मात्र एकच आहे की असे शाहीर या आमच्या कोकणात आहेत. फक्त एखाद्याच्या बापसावर गेला आईशावर गेला जातीवर गेला बायकांच्या 2-3 अवयवावर गेलं पुरुषांच्या 2-3 अवयवावर गेलं त्याच्या पलीकडे शक्य तुला काय आज जाण्याच्या लेकरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समोर आज सादर झालेला आहे आणि इतिहास त्याची साक्ष राहील. म्हणून शाहीर बरोबर तुम्ही म्हणतात की लग्नात अक्षता वाटल्या अक्षता वाटल्या शिव पार्वतीच्या लग्नात अक्षता वाटल्या पण तांदळाच्या नाही. त्याच्यात उत्तर आहे माझं की तारांगणाच्या अक्षता वाटल्या त्याच्याबद्दल वाद नाही. गंगेच्या साक्षीने तारांगणाच्या अक्षता वाटल्या. म्हणून शाहीर हरकत नाही तुम्ही तुमचा भाग घेताय असं झुजलंच पाहिजे छातीला बोट लावलंच पाहिजे. पण हा सूर्य आणि हा जयद्रथ जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा त्याला ग्रंथाचा आधार असतो. तुम्ही आज प्रश्नाचं उत्तर मान्य का केलं ते कुठल्या तरी तुमच्या ग्रंथात आहे म्हणून मान्य केलं. मग आपल्यामध्ये आपल्यासाठी ह्या शास्त्रासाठी सुप्रीम कोर्ट एकच ग्रंथ आधार. म्हणून शक्तितुराचा मूळ गाभा काय की हे सगळं प्रश्न उत्तर आणि भागाला भाग कवन करणे या सगळ्या गोष्टी. बाकी हे 7 सूर आणि स्केल गौण गोष्टी. वाडवडिलाची मूळ भाषा काय त्यानं लिहून ठेवलेला गण आज सुरेश भाऊकरांनी लिहिलेले गण त्यांनी लिहिलेली कवन तुम्ही आज गायली त्यांचे सूर तुम्हाला माहिती आहेत ना. तेव्हा युट्यूब नव्हतं कॅसेट नव्हती काय नव्हती. मग टिकणार शेवटला ह्या म्हणून शाहीर काय म्हणतोय प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पोट तिरकीने दिलं तुम्ही अभ्यास केलेला आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला विश्वास आहे की मी खरं असेल तर खरंच बोलणार. प्रश्नाचं उत्तर बुवा तुम्ही नाही जवळ पण केलेलं नाही. पहिलं गाणं घेतो बघा. मी तर गोळी आडानी ठकू या मग उडवा चालेलीवर गोवानी भारी आणल्या तुम्ही आता. मराठी मावळ्याची ओळख खरी बघा. मी म्हणत नाही की हा मूळ शक्तितुरा आहे पण तिकडं जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. गोवानी पण तसाच प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्या दरम्यान आता बघा तुम्ही कसं बुवा ज्या शक्तितुरात फक्त बोलण्यापुरतं ऐकली नाही. मग तसं जरा मी पण गाणी गायलं कवन गायलं सद्गुरु चरित्र समर्थ बैठक गण गायला मुळारामाचा गवळण गायली जरा खोडीची एक समाज प्रबोधनाचा मुंगडा घेतला. म्हणजे मूळ शक्तितुरा जपला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं मूळ शक्तितुरा जपलेला आहे. त्याच्यामध्ये जरा लोणचं आणलं होतं. त्या लोणच्यात काय पाणी बिघडत नाही चवी पुरता खातो. कॉमेडी सगळं करायला बघता सगळ्यांना जमत तर त्याला करणार काय. माझं जरा अंगीभूत तो गुण आहे त्याच्यामुळे मला जमतं. त्याच्यावर तुम्ही एवढं जळू नका. तू मेरा दोस्त आहे ना म्हणता तो पक्षी गुजराती आहे शब्द. मराठी मावळ्याची ओळख खरी हाताची तलवार सपसप करी बूट सैल होईल का. कावळा कोळको भारी विषय आणता तुम्ही कावळ्याचा आणलाय तसा मी पण बघा प्राण्याचा आणलाय. अरे तुरेवाला आहे ना यार. अरे मोठे गाण केले गंमत मध्ये भेटे तुरेवाला खरा हिंमत मध्ये तो. मराठी मावळ्याची ओळख खरी हाताची तलवार सपसप करी मूठ सैल होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिलं होईल का. आणि कितीही फुगली बेडक तरी सांगा होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिलं होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिलं होईल का. मराठी मावळ्याची ओळख करी हाताची तलवार सपसप करी. मराठी मावळ्याची ओळख करी हाताची तलवार सपसप करी मूठ सैल होईल का. मूठ सैल होईल का. आणि किती फुगली बेडकी तरी सांगा पहिलं होईल का. आणि किती फुगली बेडकी तरी सांगा पहिलं होईल का. असं नमून दाखलं दादा तुम्हा सांगू मी किती. तुम्हा सांगू मी किती तुम्हा सांगू मी किती. आलं केलं काही त्याची नाही हो गती. त्याची नाही हो गती. त्याची नाही गणती.
मराठी मावळ्याची ओळख खरी आताची तलवार संसप करी मराठी मावळ्याची ओळख खरी आताची तलवार संसप करी मग साईल होईल का मग साईल होईल का एक वेळ अशी होती की आमच्या हाणामारीच्या वाऱ्या व्हायच्या मग आमच्याकडच्या लोकांनी सांगितलं बुवा एवढं काय व्हायचं असेल तर आपल्या वाऱ्या बनतात ही गोष्ट खरी आहे की आग्र्यानो हे राजापूरचं शाहीर आज शेवटचा जो शक्ती तुरा काय डफावरचा उरलाय तो राजापुरात उरलेला आहे खरं शास्त्र तिकडं आहे आमच्या लांजात पण आहे आमचे नारायण डफावरचे शाहीर आणि ह्या शाहिराने काही गोष्टी आमच्या चुकल्या असतील आणि म्हणून आज बाजार भुजगारांचं फावलेला आहे बुवा हे आम्ही मान्य करतो गाणं घेतोय करून पाशा पेरून विष कैकईच्या दंशी हो करून पाशा पेरून विष कैकईच्या दंशी अनवानी वनवासी माझे चालले रघुवंशी अनवानी वनवासी माझे चालले रघुवंशी घेतो आहे 13 घराचं मंडळ 13 घराची धनगरवाडी सगळे झोरे जय गादीचा मालक दुसरा मान आणि गादी घातली इडट लावलं साखरपुडा झाला साखरपुड्याची बांगडी भरल्याने गादीचा मालक ती गादी घालायचा मान त्या झोऱ्याचा आणि मालकी ते पाटण महालातली आई जानाई नावलाई तिच्या लेकरांचा सोहळा 13 जणांचं मंडळ फक्त 13 गडी आणि जवळजवळ हा कार्यक्रम हाऊसफुल केला पूर्ण गावाला जमवलं ते 13 जणांच्या घराने केलं बाळासाहेब झोरे तुमच्या हातात लक्ष्मी आहे एक उत्तम नेतृत्व रामचंद्र जांगळे साहेब तुमच्या पसंतीतून गाणं गातोय झोरे कुळाच्या अरे गादीच्या मालका झोरे कुळाच्या गादीच्या मालका रावी गडी बंधू भावाची कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची आई जाणवी पाटवडे गावाची देवीच्या नावाची कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची आई जाणवी पाटवडे गावाची कुळाच्या देवीच्या नावाची आई जाणवी पाटवडे गावाची कुळाच्या देवीच्या नावाची आई जाणवी पाटवडे गावाची झोरे कुळाच्या गादीच्या मालका झोरे कुळाच्या गादीच्या मालका रावी गडी बंधू भावाची रावी गडी बंधू भावाची आई जाणवी पाटवडे गावाची कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची आई जाणवी पाटवडे गावाची रात्र थोडी सौम्य फार 11 वाजता पडदा पडणार आहे आमचंच आपलं हाय तिथं म्हणून ते पडदा पाडत नाहीत या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं हा जो समारोप करतो आहे माझे प्रतिस्पर्धी पारंपरिक प्रतिस्पर्धी आनंद बावकर हरी बावकर शशिकांत बावकर राकेश परब नसतील त्यांनी आणि कोणी बाळासाहेब झोरे रामचंद्र जांगळे दादा येडगे सगळ्यांनी तुम्हाला वाटेल त्यांनी कृपया साथात या आपण आरती करूया आणि ज्यांना कुणाला पोरांना नाचायचं असेल नाचायला या नाचूया आपण आरती करूया उंदरावरी निर्विकारी सुंदर गाणा